गुड मॉर्निंग. आम्ही पीपल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी. आज आम्ही आपल्यासमोर एक प्रकल्प मांडणार आहोत. भारतीय शेती, हरवलेली वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज. महाराष्ट्रात शेतीची हरवलेली गरज, वाट आणि शाश्वत पद्धतीची गरज. समस्या विवार. पारंपरिक पद्धतीने शेती करायची म्हटलं तर मशागतीसाठी निंदणी, कोडपणी, नांगरणी करावी लागते. याचा एकरी खर्च 8 ते 9 हजार आहे. तो कमी करायचा असल्यास उपाययोजना. समस्या प्रभावित लोक. महाराष्ट्रातील खेड्यातील प्रत्येक शेतकरी हा या समस्येने ग्रस्त आहे. महाराष्ट्रात शेतीवर खर्च खूप लावावा लागतो, पण पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो व कधी आत्महत्या करण्यापर्यंतचा निर्णय घेतो. यावर समाधान. या समस्येवर आपल्याला समाधान आहे. जुन्या लोकांची मन आहे, तण देई धन. तणाचे मूळ कुजवून ते आपल्या जमिनीत रुजवल्या गेले, तिथेच ते सडते, तर सेंद्रिय कर्ब तयार होतो आणि तो आपल्या पिकास उपयुक्त ठरतो. यालाच विनामशागतीची शेती असंही म्हणू शकतो. विनामशागतीची शेती ही शेती करण्याचा तंत्र होऊ शकत नाही, ज्यात शून्य मशागत आहे. म्हणजे निंदणी, वखरणी, कोडपणी असं काहीही करावं लागत नाही. यात सर्वप्रथम पिकांची लागवड करण्यासाठी बेड वाफे करावे लागतात, म्हणजेच गादी वाफे तयार करावे लागतात. त्या बेडवर टोकन पद्धतीने कपाशी, सोयाबीन, मका या पिकांची लागवड करायची. यामुळे पाऊस कमी झाला तर तो थांबवून ठेवला जातो, जास्त झाला तर चरावाटी बाहेर निघून जातो. पावसाचा खंड पडला तर पाणी साचून राहतं, ते पिकाला 15 ते 20 दिवस तग धरून ठेवतं. नंतर त्यात होणाऱ्या तणावर तणनाशकाची फवारणी करायची व शेवटी पीक तयार झाल्यानंतर मुळापासून उपटून न टाकता मुळापासून 4 फूट अंतर राखून कापून काढायचे. जो झाडाचा वरचा भाग आहे तो बाहेर नेऊन टाकायचा व जमिनीत राहिलेली झाडाची मूळ इथंच या जमिनीत कुजवायची. मूळ तिथं कुजली म्हणजे आपल्या जमिनीत कर्ब वाढतो. होणारा बाष्पीभवन ते थांबवून ठेवतं. सेंद्रिय खत कर्ब जमिनीत तयार होतो. मुळाच्या शोषणाद्वारे हवा जमिनीत जाते आणि बेड भुसभुशीत राहतो. या तंत्रामुळे शेती लागवडीसाठी येणारा खर्च कमी होतो व पारंपरिक शेतीपेक्षा येणारे उत्पन्न हे दुपटीने तिपटीने वाढते व महाराष्ट्रातील शेतकरी अशा या पद्धतीने सधन होऊ शकतो. धन्यवाद.